नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 17, 18 आणि 19 जुलै 2026 या तारखेचा। तर या कालावधीमध्ये वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रात पावसाची स्थिती कुठे जोरदार राहील, कुठे हलका मध्यम विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात टप्प्याटप्प्याने बदल होण्याची शक्यता आहे। सध्या अरबी समुद्रातून सुरू असलेले बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे सक्रिय असून त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून काही प्रमाणात सक्रिय असला तरी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकसारखा पाऊस पडेल असे नाही, तर सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता सध्या तरी कमी आहे। आणि पश्चिम बंगाल म्हणजेच पूर्वोत्तर भारताच्या भागामध्ये कमी दाबाची प्रणाली सक्रिय या भागामध्ये अधिक सक्रिय आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचे स्वरूप हे विभागानुसार बदलू शकतात। 17 आणि 18 जुलै 2026 या तारखेला अरबी समुद्रातून सुरू असलेले बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात नाही तर काही प्रमाणात महाराष्ट्राकडे येत आहे, त्यामुळे महाराष्ट्राकडे कोकण विभाग, घाटमाता, पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाची स्थिती बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात राहील। सध्या तरी मुसळधार पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे। मात्र 19 जुलै 2026 या तारखेला वातावरणामध्ये पुन्हा अनुकूलता वाढण्याची शक्यता आहे। तर अरबी समुद्रातून सुरू असलेले बाष्पयुक्त वारे आणि मान्सूनची जी रेषा आहे ती दक्षिणेकडे सक्रिय झाली तर कोकण, घाटमाता आणि काही भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मात्र मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये वाऱ्याची दिशा ही पश्चिम आणि नैऋत्येकडे राहू शकते आणि वाऱ्याचा वेग महाराष्ट्रातील काही भागामध्ये 20 ते 50 प्रति तास, तसेच महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा इकडे मेघगर्जना आणि अधूनमधून पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 17, 18 आणि 19 जुलै 2026 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पावसाची स्थिती कशी असणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा मध्यम स्वरूपात राहील। तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश हलक्या पावसाचा अंदाज आहे। हैदराबाद, विशाखापट्टणम मध्यम स्वरूपात राहील। मात्र भारताच्या पूर्वेकडे मुसळधार पावसाचा अंदाज जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वर, राऊरकेला, रायपूर, कोरबा या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। महाराष्ट्रातील विदर्भाच्याही काही भागामध्ये या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्ड्रणा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर पणजी, वास्को द गामा, पारसेम, वेंगुर्ला, महापण, कुडल मध्यम जोरदार स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव हलका राहील। धामणई, राणाकुंडे, कानापूर, नेटुरगंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी हलका राहील। नेसारी, अड्डाला, कुरणवाडी तसेच चिकोडी, रायबाग, हिडकल, सांगली जिल्ह्याचा परिसर देवणकाठी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। निपाणी, कापसी तसेच जैनवाडी, सल्लगा, इचलकरंजी, कागल हलका पाऊस राहील। राधानगरी, बिदरी, गारगोटी मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतो। सर्वच भागात नाही। ज्योतिबील, किनी, कोडाली इकडे हलका पाऊस राहील। परोळा, संगळू, मलकापूर, कोकरूड मध्यम पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा हलक्या स्वरूपात राहील। जळकाठी, किरंगी, अथनी, अडाली, तेलसंग, तिकोटा, विजयपूर ढगाळ स्थिती आणि हलक्या सरींचा अंदाज राहील। दागलपूर, बेलरजत या भागात हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे घेडी, चिंके, आटपाडी, दिघाची तसेच खर्डी, मौद बुद्रुक, मंगळवेढा, मारवाडे हलका मध्यम पाऊस राहील। तसेच मौद बुद्रुक, भालवानी आणि मसवड, निंदाल, दहिवडी सातारा जिल्ह्याचा काही परिसर, अकलूज, माळशिरस हलका मध्यम पाऊस राहील।
आणि तसेच शेतपल, अंगार, मोल, कुरुविलाटी, सोलापूर, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, आलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. तुळजापूर, वडोला, तांदवाडी मध्यम स्वरूपात राहील. आणि उत्तर भागामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागात पैरबंग, पानेगाव, बार्शी, खोंडेस, सेल्सियस, परांडा, करमाळा, बिगवण मध्यम पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्याकडे बारामती, लुसुंबे हलका राहील. लाटे, फलटण, लोणार, खंडाळा हलका पाऊस राहील. मोलदिकसल, निंदाल, दहिवाडी, वडूज, औंध, पुसेवली, मायणी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस म्हणजे हलक्या सरींचा जोर बघायला मिळणार आहे. कडेगाव, विटा, रामपूर, पलूस, इस्लामपूर, आष्टा हलक्या सरींचा अंदाज राहील. तसे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याकडे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे पावसाचा जोर अधिक बघायला मिळणार आहे. सावंतवाडी, अंबोली, चांदगड जोरदार स्वरूपात राहील. महापण, कुडल, पैठणी, कासल, कडेगाव, पटेगाव, कोंढा, राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार स्वरूपात राहील. तसेच खारीपटण, गगनबावडा, राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सकरपा जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि तसेच मेढा, उडाले हलका राहील. कोयना, पाटणला हलका मध्यम बघायला मिळणार आहे. तसेच माखणजण, सरवाडा, लोटे, चिपळूण, हेडबी, गुहागर, दहागाव, दापोली, उसटपोट, सागदेव, सरवाड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. मेढा, उडाले, वाई, रावडी इकडे मध्यम स्वरूपात राहील. महाबळेश्वर आणि घोगरे, मंदनगड, श्रीवर्धन, दिबेघर लगतचा परिसर बघितला असता गोरेगाव, माडवर्धन मुसळधार पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याकडे ब्याले, लवासा, जिटे, टाल्ला, इंदापूर, रोहा, नागोठणा, आंबे, कळवण मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. पुणे जिल्ह्याकडे जोर कमी राहील. केटवल्ले, सासवड, जेजुरी हलका राहील. पुणे, वाघोली, लोणी, कालभोर तसेच लगतचा परिसर बघितला असता नार्वे, बोरी हलका पाऊस राहील. पुनावाले, कामशेत, चाकण, शिंदे हलका मध्यम राहील. पाबल, मलठण, शिरूर, नार्वे, बोरी, नारायणगाव, आल्याने, टाकेडोकेश्वर, पारणे, सुपे, राळेगाव, सुरेगाव, अहिल्यानगरचा बराचसा परिसर हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. जुन्नर, ओतूर, मध आणि लगतचा परिसर गरवाडी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती मिरजगाव, जळगाव, जामखेड, काडाष्टी हलका मध्यम राहील. आणि तसेच अहिल्यानगर, कुडगाव, धनगरवाडी हलका पाऊस राहील. घारगाव, मांडवे, वरवंडी, देवळी, प्रवारा आणि बनास, निवासा, देगावणे, पैठण, श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर हलका पाऊस राहील. ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. शेड्यूल कोपरगावला हलक्या मध्यम पावसाचा जोर राहील. तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे. सोंडी, अलिबाग, पेंचोड, कोपोली, कामशेतला जोरदार स्वरूपात राहील. कर्जत, कुसरपेठ इकडे जोरदार स्वरूपात राहील. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याकडे जोर अधिक राहील. शिवाले, वैशाकरे, उंबरपाडा, पिलवी, खडवाली, सम्राटगुंडा, इगतपुरी तसेच लगतचा परिसर गोडमाल, वाडा, परळी, इगतपुरी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. पालघर जिल्ह्याकडे सपाले, पालघर, पैसर, वाणेगाव, कासाकरोड मध्यम स्वरूपात राहील. चोर, मोकळा, त्र्यंबा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे तिरडे, डुबरे, सिन्नर, नाशिक, देवळी या भागात हलका मध्यम, नाशिकच्या भागात जोर जास्त राहील. आणि तसेच माळसाखरे, येवला, कुसमाडी, मामदापूर हलका मध्यम राहील. वणी, टोटांबे, जोपूरला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच सौदाने, देवळा, कळवण, ओझरलाई हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे. मालेगाव, मालगाव, नांद्राने, मिहुंबे, चाळीसगाव मध्यम स्वरूपात राहील. नामपूर, निमशेवडी तसेच साक्री, बॅट, चिंचखेड, कुसुंबे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. चोरवड, नागपूर, अंमली, कोकसाने हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. आणि धुळे जिल्ह्याकडे चिमठाणे, नांद्राने, कापडणे, धुळे, अंजंग, आरबी, बोकरोड हलका मध्यम बघायला मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्याकडे नंदुरबार, अक्कलकोट, लोढा हलक्या स्वरूपात राहील. शहादा आणि तसेच मालगाव, बुडकी, वाडबिकी, सांगवी, सोले, शिरपूर हलक्या सरींचा अंदाज राहील. जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरपुरा हे हलका मध्यम राहील. जळगाव, धरणगाव, एरंडल हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. जामनेर, भोरले हलक्या स्वरूपात राहील. बडको, पाचरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चाळीसगाव, साईगवन, कन्नड, हातूर मध्यम स्वरूपात राहील. एलगोपा, देवगाव, तलवड, मामदापूर हलका मध्यम राहील. श्री छत्रपती संभाजीनगर, संसी, पिंपरी, काचूर, पाचूर, झाकीपाल, पैठण या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. जालना जिल्ह्याकडे जोर जास्त राहील. मंगळूर, रामशेखर, छोटा, तानवाडी, पानवाडी, जालना, बदनापूर इकडे हलक्या स्वरूपात राहील. सम्राटनगर, जाफराबाद इकडे विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळणार आहे. बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरला ढगाळ वातावरण राहील. बीड, करकम, पालगाव, जांभळी इकडे हलक्या स्वरूपात राहील. परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठ हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. आणि तसेच धाराशिवमध्ये कळंब, तारकेट, बोम मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतो. तसे हलक्या पावसाचा अंदाज आहे. एडशीपेठ, कामेगाव, बेंबली
वेरबंग पाणेगावाची मध्यम स्वरूपात राहील. लातूर जिल्ह्याकडे लातूर, घाटेगाव, बोकडा, रेणापूर, लातूर रोड, श्रंतपाल, खिंतोट, औसा, भाडाकोण या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहू शकतो. तसेच निलंगणा, औराच्या जनी, हलसी, भालकी, बीदर, उमरगा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. उदगीरला हलका मध्यम राहील. रावणकोला, हानेगाव, जकाल ढगाळ स्थिती राहील आणि तसेच पावसाची स्थिती हलक्या स्वरूपात सरींचा अंदाज राहील. परभणी जिल्ह्याकडे कवठा, नरशी, लोहा, बुजुर्ग, गंगाखेड, पालम हलक्या सरींचा अंदाज आहे. परभणी, जरी, बोरी, जंतूरला हलका पाऊस राहील. तसेच सेलू, अष्टी पाथरीला ढगाळ स्थिती राहील. नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड वाघाला, मुखेड, पेटोंबरी, कोंडलवाडी तसेच तमसा, हिमायतनगर मध्यम स्वरूपात राहील. हिमायतनगर, आडगाव, ढाकणी, मोरचोंदी, किनवटला मध्यम पावसाचा अंदाज आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरीला, इनापूरला हलका राहील. महागाव, मावला जोर जास्त राहील. तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताट, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळूपीर, कर्जनाखेडा या सर्वच परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूरला हलक्या स्वरूपात राहील. तसेच बीबी, लोणार, मेहकर, डोंगगाव, कुतनापूर, गाडबोरी हलका पाऊस राहील. चिखली, खेलवड, बुलढाणा, मोटाला, खामगाव, शेवगाव हलक्या सरींचा अंदाज आहे. अकोला जिल्ह्याकडे अकोट, तेलरा, जळगाव, जामत, अंधुणा, पातोडा हलका पाऊस राहील. अकोला, पुरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा या हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे. अमरावती जिल्ह्याकडे हलक्या पावसाची शक्यताही असेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणतळी, अंजनगाव, सोजी या भागात राहील. चिखलदरा, सारदानेला मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. अमरावती, बडनेरा, चांदोड, धामणगाव रेल्वे, नांदगाव, कोंडेश्वर, पल्लीगाव, बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील. तसेच अष्टी, तळेगाव, गर्जना हलका पाऊस राहील. वरुड, जळखेडा, नरखेडला हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नेर, लाटकेट, धारवा मध्यम स्वरूपात राहील. रुई, जवई, आर्णी इकडे मध्यम स्वरूपात राहील. पुसद, खंडाळा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. पांडगवडा, घाटंजी, करंजी, पठाणबोरी, निमगुडा, अलिदाबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील. वर्धा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, राळेगाव, दुर्गपिंपरी, देवळी आणि कोल्हापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील. वर्धा, जामणी, आरवी, वडोणा, लाडगळ, तुळजापूर, बुरीकुकाटे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. आणि नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, धामणा, डोली, कमळेश्वर, उमरी, सावर्णे मध्यम स्वरूपात राहील. कामठी, वाघोली, रामटेक, घोटी, अकोला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. जोरदार पावसाची शक्यताही गोंदिया जिल्ह्याकडे आणि भंडारा जिल्ह्याच्या काही भागात राहील. भंडारा, वर्दी, असुली, कंधारी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. लग्नी, साकोली, संग्रहणे, आडैल, गोथंगाव, पावनी, भिवापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील. गोंदिया जिल्ह्याकडे जोर जास्त राहील. तुमसर, तिरा, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिवरी, चिंचघर आणि कोलेगाव, बनगाव, चिंचघर, मार्कासा, कुरखेडा, बालिटोला या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील. गडचिरोली जिल्ह्यात देसिंग, दिगोरी, अरमोरी, चुरमाळा, नाटेचक जोरदार स्वरूपात राहील. वलनी, सिंदेवाई, राजोळी, मुलसावली, चामोर्शी, गोट, आष्टी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. कापशी, पंकजनोर, येरवाडा, पराकोट मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आणि तसेच आष्टी, मलचेडा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडे बदलापूर, गजवाली, गुगस रोड, वणिकायर तसेच मोहली, कोटवाडा, चरवके, चिमूर, ब्रह्मपुरी या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोटसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.